त्या रश्मीने एक तू शो तयार केलाय, तो लगेच पास झाला, लगेच अप्रूव्ह झाला आणि माझी प्रत्येक न्यूज अडवली जाते. वाय रेवती, हे बघ बाळा, एरवी तुझं चुकत नसेल, पण आता ह्या वेळी तुझं खरंच चुकलं. नाही विभास, हे 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 माझं घर असूच शकत नाही. मी तर इथे पहिल्यांदा येतेय. विभास, लग्न करून तू मला आपल्या बेंगलोरच्या घरी घेऊन गेलास. काका तुम्हाला आठवतं, मी तुम्हाला सांगितलं होतं की विभास लग्नानंतर मला बेंगलोरच्या घरी घेऊन गेला होता. हो. बघ, हे घर माझं नाहीये, ते घर माझं आहे. मुक्ता, ते बँगलोरचं सुद्धा तुझंच आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. मी नेईन ना तुला तिकडे. जाऊया आपण. शिवाय घर सांभाळायला तिकडे लक्ष्मी आहे ना. लक्ष्मी? ती कशी असेल तिथे? म्हणजे मी गुरुजींसोबत बेंगलोरला गेले होते तेव्हा तिथे कुलूप होतं. विभास, तू प्रत्येक बाबतीत खोटं बोलतोयस. का खोटं बोलतोय? मुक्ता, एक मिनिट विभास, मुक्ताला जर वाटतंय ना तर आपण बँगलोरच्या घरी जाऊन शहानिशा करायला हवी. पण सर, मुक्ताच्या समाधानासाठी आपल्याला बँगलोरला जायलाच हवं. इतके दिवस मेहनत करून आम्ही प्रोजेक्ट डिझाईन केला, तो मार्केटिंग वाल्यांनी ओकेही केला आणि तू तो रिजेक्ट केलास. हो, त्या मी रिजेक्ट. काय म्हणायचंय? त्या अभ्यंकरांनी माझी न्यूज थांबवली ना, म्हणून तू नचिकेतचा शो रिजेक्ट करून असा सूड उगवतीयस? मला माहितीये, त्याच्या ऑन एअर शोचं एक्सटेन्शन रद्द करण्यामागेही हेच कारण आहे. करणार, मी त्याचा प्रत्येक शो रिजेक्ट करणार. मी नॉन फिक्शनची हेड आहे आणि मला हवी तीच डिसिजन्स घेणार. लक्ष्मी, तू? अगं, मी इथे आले होते तेव्हा तू नव्हतीस. कुठे गेली होतीस तू? अगं पण लक्ष्मी, पाहुणे आले. आमच्या जेवणाचं बघ. पोतने साहेब या. मुक्ता, आपलं बाळ. विभास, ही काय चेष्टा आहे? चेष्टा? मुक्ता, हेच आपलं बाळ आहे. विभास, हे बाहुलं आहे. मुक्ता, या बाहुल्यालाच आपण आपलं बाळ बांधलं होतं. अगं, एक मिनिट विभास, हा काय प्रकार आहे? या बाहुल्याला बाळ मानायची म्हणजे? तेच समजत नाहीये मला. माझं स्वतःचं बाळ असताना मी या बाहुल्याला माझं बाळ का समजू? एक मिनिट, मुक्ता ह्या बाहुल्याला बाळ का नेल? आम्ही 6 महिने वाट पाहिली. गर्भधारणा होत नाही म्हणून आम्ही चेकअप करून घेतलं. तर त्यात निदान निघालं की मुक्ता कधीच आई होऊ शकणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, आमचं बाळ आहे. माझ्या पोटी जन्माला आलेलं आमचं बाळ आहे. मुलगा आहे मला. खोटं बोलतोय. मी खोटं बोलतोय? खोटं बोलतोयस तू. ठीक आहे पोतने साहेब, मी खोटं बोलतोय. या, मी तुम्हाला आमची रूम दाखवतो, म्हणजे तुम्हाला सगळं कळेल. तो